आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगाला, भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला एक बळकट लोकशाही, ज्या आमच्या भारतीय धर्मग्रंथ ज्याला आम्ही संविधान म्हणतो, या संविधानाच्या माध्यमातून दिलं आणि तमाम जे स्वातंत्र्य जे आहे, खरं स्वातंत्र्य या संविधानाच्या माध्यमातून आमच्या भारतीयांना दिलं, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व्यक्त करतो आणि भारतीयांना नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य संपूर्ण जगाला माहिती आहे. बाबासाहेबांनी कोणत्या यातनेतून कार्य करत असताना काय त्रास सहन करावा लागला आणि अस्पृश्यता, दीनदयाळू जे असतील यांच्यासाठी कसं कार्य केलं हे सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. मात्र फक्त भारतीय नव्हे तर भारताच्या पलीकडे जाऊन दक्षिण आफ्रिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचा एक प्रसंग असा होता की वर्णद्वेषाच्या माध्यमातून त्या आफ्रिकन लोकांनी त्यांना जेलमध्ये टाकलं. जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्यांना जेलमध्ये भोगावा लागला. मुद्दा होता वर्णद्वेषाचा. मात्र त्या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले ग्रंथ, निर्माण केलेले पुस्तकं यांचं वाचन मंडेला यांनी केलं आणि त्याच माध्यमातून पुढे जाऊन आफ्रिकेचे राष्ट्रपती म्हणून तमाम जनतेने त्यांना मान्यता दिली. असा हा महामानवाचा एक ज्ञानाचा भंडारा संपूर्ण जगाला त्याच्यामधून मिळाला. म्हणजे नुसतं त्यांनी निर्माण केलेल्या पुस्तकांमधून मनुष्य हा कोणत्या पदावरती जातो, पूर्वकाळ काय असतो आणि भविष्य काय असतं हे संपूर्ण जगाला त्याच्यामधून दिसतं. अशा महामानवास मी विनम्र अभिवादन व्यक्त करतो आणि संपूर्ण देशाला या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.